या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. राधानगरीतील भाजपच्या वतीनं कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातील कार्यकर्त्यांची चंद्रे येथे संघटनात्मक बैठक झाली. केंद्र आणि राज्यात भाजपला कार्यकर्त्यांच्या परिश्रम आणि त्यागातून बहुमतांनी सत्ता मिळाली आहे. आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी मिळावी. सत्तेच्या काळात भाजपच्या कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्ष संघटनेतील महत्त्वाच्या पदावर आणि अशासकीय समित्यांमध्ये संधी मिळालीच पाहिजे. विकास निधी, वैयक्तिक लाभार्थ्यांच्या कामांना प्राधान्य मिळावे या मागणीचा सूर कार्यकर्त्यांनी आळवला. या संघटनात्मक बैठकीमध्ये पक्ष निरीक्षक म्हणून भाजपच्या कोल्हापूर ग्रामीणचे जिल्हा उपाध्यक्ष वसंतराव प्रभावळे यांनी सक्रिय सभासद, बूथ समिती रचना याचा आढावा घेऊन नवीन मंडलाध्यक्ष निवडीसंदर्भात माहिती सांगितली. तालुकाध्यक्ष विलास रणदिवे म्हणाले, पक्ष सभासद नोंदणी आणि पक्षानं राबविलेल्या कार्यक्रमांमध्ये कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघाची चांगली कामगिरी झाली आहे. आगामी काळात स्थानिक नेत्यांना योग्य पदांची संधी मिळावी अशी अपेक्षा जिल्हा परिषदेचे प्रमुख महेश पाटील, सत्ताप्पा धनवडे यांनी व्यक्त केली. यावेळी सुधाकर गुरव, आर.डी. पाटील, के.टी. कासोटे, अशोक खोत, मधुकर निकम, चंद्रकांत बियुंगडे, विनोद कुलकर्णी, बाळकृष्ण सुतार, शरद पाटील, वैभव चौगले, स्वप्नील चरक, आकाश पाटील यांच्यासह बूथ प्रमुख आणि कार्यकर्ते उपस्थित होते.